सर्व प्रवास सांगताना भाऊक झालेले आहेत आणि तसं या 34 वर्षाच्या कामामुळं होणंही स्वाभाविक आहे. शारीरिक कष्ट असतील, कौटुंबिक जबाबदारी असतील आणि हे तिहेरी लढत करत त्यांनी हा इथपर्यंत आपला प्रवास केलेला आहे. आणि शिक्षक म्हणलं की केव्हा तरी निवृत्त व्हावं लागतं, त्यामध्ये निवृत्त होत आहे. आणि भावपूर्ण अशा ह्याच्यामध्ये शेवटी मॅडम आपल्याला काय सांगणं आहे की शाळेला आणि विद्यार्थ्यांना? जेव्हा एखाद्या कामाची सुरुवात होते किंवा नोकरी सुरुवातीला शेवट आली आणि विद्यार्थिनींना दुर्बल बनवायचं नाही आणि मुलींना मी सक्त ताकीद दिली की डोळ्यात पाणी आणायचं नाही आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की माझ्या डोळ्यात पाणी येणार. मला ते आनंदानं इथून जायचं आहे, समाधानानं जायचं आहे. आणि आदर्श प्रशालेचा जो वसा आहे, शिक्षणाचा वसा, ज्ञानाचा वसा, हा कायम एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सतत चालतो. मध्ये आता 11व्या पिढीचं एक 3-4 आठवडे आजारी होते, पण इथलं कामकाज अतिशय व्यवस्थित सुरू होतं कारण ते एक डिसिप्लिन लावून दिलेले आहे. अध्यक्ष असतील किंवा मुख्याध्यापक असतील यांनी जे डिसिप्लिन लावून दिलेले आहे त्यामुळं सगळं कामकाज अतिशय व्यवस्थितपणे पार पडतं. एकंदरीत 34 वर्षाची ही प्रदीर्घ सेवा करून शिंदे मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या मनोगतासह त्यांनी त्यांच्याविषयी संस्था प्रमुख असतील, विद्यार्थी असतील, त्यांचे सहकारी शिक्षक असतील यांनी ह्या व्यक्त केलेल्या भावना आहेत. या नक्कीच आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरतील आणि पुढचंही आयुष्य त्यांनी असंच आपलं प्रयोगशीलपणे आपलं लेखनाचं, काव्याचे छंद जोपासत अधिकाधिक विद्यार्थी केंद्रित व शिक्षक हा जरी तांत्रिकदृष्ट्या रिटायर झाला तरी शिक्षक हा शिक्षकच असतो. केव्हाही जरी विद्यार्थी भेटला, कोणी भेटले त्यांना शिक्षक, शिक्षिका, मॅडम म्हणून हाक मारली जाते आणि हे जे जबाबदारी आहे ती आयुष्यभर तुमच्यावर राहणार आहे आणि ती तुम्ही पार पाडाल या शुभेच्छाचं आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद. शुभेच्छा.